मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो एखाद्या मुलीसोबत बोलायची सुरुवात ही कशी करायची। कारण मित्रांनो बहुतेक पोरांना ना पोरींशी कसं बोलायचं म्हणजे मित्रांनो हे ना अजिबात माहीत नसतं। म्हणजे काही मुलं अशी असतात जी मित्रांनो एखाद्या पोरीसोबत बोलायचं म्हणजे हा विचार करूनच त्यांची पूर्णता फाटते। म्हणजे मित्रांनो अशा पोरांना ना हिम्मतच होत नाही की मी कसं जाऊन तिच्यासोबत बोलू। आणि मित्रांनो काही पोरं ना अशी असतात जी मित्रांनो म्हणजे आपल्या आतमध्ये ना कॉन्फिडन्स आणून ती म्हणजे एखाद्या पोरीसोबत बोलायला जातात, पण ती पोरं ना काहीही प्रश्न विचारतात। जसं की फॉर एक्झाम्पल, काय करतेस, कशी आहेस, म्हणजे तू जेवलीस का, असे म्हणजे फालतूचे प्रश्न ना पोरींसमोर जाऊन त्यांना विचारतात। तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये ना जर तुम्ही बोलायला गेलात तर मित्रांनो तुमचं जे म्हणजे हे असतं ना इम्प्रेशन, ते मित्रांनो पूर्णतः डाऊन होईल। कारण मित्रांनो एखाद्या अनोळखी मुलीशी बोलायची पद्धत ना म्हणजे मित्रांनो ही ना खूप जास्त वेगळी असते। आणि मित्रांनो तीच पद्धत ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो प्रत्येक पोराने हा व्हिडिओ बघणं म्हणजे मित्रांनो हे खूप जास्त गरजेचं आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पॉइंट आहे तो पॉइंट ना असा आहे की मित्रांनो बघा, जर तुम्हाला एखाद्या ना अनोळखी मुलीसोबत जर बोलायचा प्रयत्न करायचा असेल ना तर मित्रांनो डायरेक्ट तिच्यासोबत जाऊन ना तुम्ही बोलू नका। पहिल्यांदा मित्रांनो काय करा की म्हणजे मित्रांनो 2-3 दिवस ना त्या मुलीसमोर जाऊन म्हणजे मित्रांनो जेव्हा ती मुलगी तुमच्या समोर येईल किंवा मित्रांनो जेव्हा तुम्ही तिच्या समोर म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही दोघं ना म्हणजे मित्रांनो कधी पण समोरासमोर असाल ना तेव्हा मित्रांनो त्या म्हणजे पोरगीला बघून ना तुम्ही मित्रांनो म्हणजे एक ना सुंदर अशी स्माईल तिला मित्रांनो द्या। काय बोललो मी, म्हणजे त्या मुलीला बघून ना तुम्ही मित्रांनो म्हणजे आपल्या फेसवरून ना एक मित्रांनो सुंदर स्माईल म्हणजे मित्रांनो तिला द्या। असं मित्रांनो म्हणजे तुम्ही ना 2-3 दिवस करत राहा। आता मित्रांनो असं केल्यानंतर काय होईल की मित्रांनो बघा, जर एखादी व्यक्ती ना जर म्हणजे काही दिवस जर एखाद्या व्यक्तीकडे बघून ना जर स्माईल देत असेल ना तर मित्रांनो त्या व्यक्तीला असा सिग्नल जातो की म्हणजे अशी व्यक्ती आहे ना ती म्हणजे माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करत आहे। असं मित्रांनो म्हणजे त्या व्यक्तीला ना म्हणजे मित्रांनो आतमधून म्हणजे मित्रांनो सायकोलॉजीमध्ये असं सांगितलंय की स्माईल मित्रांनो एखाद्या व्यक्तीला दिल्यामुळे त्या म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये ना म्हणजे मित्रांनो एक ना चांगला सिग्नल जातो। तर मित्रांनो असं तुम्ही करा। आता मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजे मित्रांनो 2-3 दिवस तुम्ही असं केलात ना तर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही काय करा की मित्रांनो तुम्ही ना काही बहाणा बनवून ना त्या मुलीची ना कोणती तरी मदत मागा। होय मित्रांनो, काय बोललो मी, म्हणजे मित्रांनो काही बहाणा करून ना तुम्ही तिच्याकडे जा आणि मित्रांनो काहीही म्हणजे छोटीशी तिच्याकडून ना मदत मागा। जसं की फॉर एक्झाम्पल, जर ती पोरगी ना तुमच्या ऑफिसमध्ये काम करते तर तुम्ही तिला असं जाऊन म्हणजे सांगू शकता की म्हणजे ऑफिसमध्ये जी असाइनमेंट आज जी दिली होती ना ती असाइनमेंट ना म्हणजे मला समजत नाहीये, तर म्हणजे तू त्या कामामध्ये ना म्हणजे मला थोडीशी म्हणजे मदत करशील का। असं मित्रांनो म्हणजे काही तुम्ही म्हणजे मित्रांनो तिच्याकडून काही मदत मागा। आता मित्रांनो जास्त एक्झाम्पल ना तुम्हाला ही तर मी देऊ शकत नाही, कारण मित्रांनो जास्त एक्झाम्पल ना आता मित्रांनो म्हणजे मला सुचत पण नाहीये। तर मित्रांनो तुम्ही समजून जा की तुम्ही ना मित्रांनो तिच्या म्हणजे समोर जाऊन ना काहीतरी मदत मागा। आता मित्रांनो म्हणजे असं केल्यानंतर काय होईल की मित्रांनो बघा, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची जर म्हणजे कोणती तरी मदत मागाल ना तर मित्रांनो त्या व्यक्तीसोबत ना तुमचं म्हणजे एक ना म्हणजे मित्रांनो एक ना म्हणजे असं एक नातं तयार होतं, जे नातं ना तुम्हाला मित्रांनो म्हणजे समोरासमोर दिसत नाही, पण मित्रांनो आतमध्ये म्हणजे मित्रांनो म्हणजे सायकोलॉजीमध्ये असं सांगत
सांगितलंय की म्हणजे मदत मागितल्यामुळे ना समोरच्या व्यक्तीसोबत आपलं म्हणजे एक ना म्हणजे असं एक म्हणजे अदृश्य नातं म्हणजे इथे तयार होतं असं मित्रांनो सायकोलॉजीमध्ये सांगितलंय। तर मित्रांनो असं पण ना कधीतरी ट्राय करा। आता मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजे जो तिसरा पॉइंट आहे तो तिसरा पॉइंट ना असा आहे की मित्रांनो तुम्ही ना त्या म्हणजे मुलीसमोर जाऊन ना त्या मुलीचा ना कोणता सल्ला मागा। होय मित्रांनो, काय बोललो मी, तुम्ही त्या म्हणजे मुलीकडे जाऊन ना तिचा ना कोणता तरी सल्ला मागा। जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला असं बोलू शकता की म्हणजे आज ना म्हणजे माझी एक बहीण आहे, त्या म्हणजे माझ्या बहिणीचा ना म्हणजे आज ना हॅपी बर्थडे आहे, तर म्हणजे मला माझ्या बहिणीला ना एक सुंदरशी साडी म्हणजे तिला गिफ्टमध्ये द्यायची, तर तू माझ्यासोबत ना दुकानामध्ये आज म्हणजे तू येशील का, कारण म्हणजे साडी कशी घ्यायची म्हणजे मला हे समजत नाही, तर तू मला ना त्या कामामध्ये म्हणजे मदत करशील का। म्हणजे असं मित्रांनो तुम्ही ना म्हणजे तिच्याकडून सल्ला मागा। आणि जर असं जरी तुम्हाला होत नसेल ना तरी पण मित्रांनो तुम्ही तिला असं पण म्हणजे बोलू शकता की म्हणजे अशा प्रॉब्लेममध्ये मी फसलोय, तर म्हणजे तुला काय वाटतं आता मी म्हणजे ह्या प्रॉब्लेममधून ना बाहेर पडण्यासाठी आता मी म्हणजे काय केलं पाहिजे। असं मित्रांनो म्हणजे तुम्ही ना तिला सल्ला मागा मित्रांनो। म्हणजे असं पण केल्याने ना तुमची मित्रांनो मैत्री ना हळूहळू होण्यास म्हणजे मित्रांनो सुरू होईल। कारण मित्रांनो असं असतं मित्रांनो, कारण जेव्हा आपण एखाद्याकडे सल्ला मागतो ना तेव्हा मित्रांनो समोरच्या व्यक्तीला असा सिग्नल जातो की म्हणजे हा व्यक्ती ना म्हणजे मला इम्पॉर्टंट देतोय, असा मित्रांनो समोरच्या म्हणजे व्यक्तीला ना एक म्हणजे सिग्नल जातो। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो चौथा पॉइंट आहे तो चौथा पॉइंट ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो जेव्हा ना ती मुलगी तुमच्या समोर येईल ना तेव्हा मित्रांनो तुम्ही ना काहीतरी त्या मुलीची ना तारीफ करा। जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे आज जे तू ड्रेस घातलायस ना त्या ड्रेसमध्ये ना तू खूप जास्त सुंदर दिसतेस, असं मित्रांनो म्हणजे तुम्ही ना काहीतरी तारीफ करा। असं पण केल्याने ना तुमची मैत्री होण्यास ना खूप जास्त मदत होईल मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये जर एखाद्या अनोळखी मुलीसोबत जर बोलायची सुरुवात केलात ना तर तुमचं बोलणं पण चांगलं होईल आणि मित्रांनो बोलताना ना ती मुलगी तुमची मैत्रीण पण होईल। कारण मित्रांनो असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे पर्सनली केलंय मित्रांनो, त्यामुळे मित्रांनो म्हणजे एवढ्या कॉन्फिडन्सने तुम्हाला मित्रांनो मी सांगतोय। तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला सर्व काही समजलं असेल। तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या। लव यू सो मच ऑल ऑफ यू।